निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। मतीन पटेल यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। महापौरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार मतीन पटेल यांच्या विरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। संबंधित विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात असून लवकरच पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान मतीन पटेल यांनी अनधिकृत बांधकामं केल्याचंही उघड झाल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात काही बांधकामं नियमबाह्य असल्याचं निदर्शनास आलंय, त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। आपल्यासोबत महापौर आहेत। मुळामध्ये जेव्हा निवडणुकीसाठी आपण कुठलेही ॲफिडेविट दाखल करतो त्यामध्ये जी माहिती असते ती माहिती एक तर पूर्ण दिली पाहिजे आणि ती लपवली नाही पाहिजे। आणि माहिती देताना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये 10(1)ड म्हणून कलम आहे की ज्या 10(1)ड मध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की जर पालिका सदस्याने स्वतःच्या, त्याच्या बायकोने, तिच्या नवऱ्याने किंवा त्याच्या अवलंबिताने या अधिनियमाच्या अंतर्गत राहून नगररचना अधिनियम 1966चं जर काही उल्लंघन केलं असेल, म्हणजे तुम्ही बांधकाम परवानगी घेतली नसेल, गुंठेवारी केली नसेल, तर ते घर जर अनधिकृत असेल तर आणि त्याच्यामध्ये त्यांचा हितसंबंध सापडला तर त्यांचं नगरसेवक पद हे 10(1)ड या खाली रद्द करणे प्रस्तावित करता येतं। तुम्ही प्रक्रिया सुरू केली? हां, आम्ही त्याच्यामध्ये आत्ता त्यांचे कागदपत्र बोलून त्याचं खरंच गुंठेवारी झाली की नाही तपासून घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार। पण काय कशी असते ते कारवाई? ते मुळामध्ये त्याच्यामध्ये खुलासा मागवला जातो। खुलासा मागून आपलं त्यांचं जसं माननीय न्यायालयात असतं तसंच आयुक्तांकडं आयुक्त एक नोटीस काढतात, मग त्याचा खुलासा मागवला जातो। खुलासाचं नंतर आयुक्त त्याच्यावरती त्यांचा निर्णय जाहीर करतात। तुम्ही ठाम आहेत नगरसेवक? हो हो, जर अनधिकृत घर असेल तर नगरसेवक पद रद्द झालंच पाहिजे। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। तर निदा खानला आश्रय दिल्यामुळे नगरसेवक पद धोक्यात आलेले मतीन पटेल यांच्या मदतीला आता महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते समीर बिल्डर धावून आलेत। समीर बिल्डर हे MIMचेच नेते आहेत। मतीन यांना जनतेनं निवडून दिलंय। महापौरांनी त्यांना नगरसेवक पद दिलेलं नाही असं त्यांनी सुनावलंय। महापौर कोणाचंही नगरसेवक पद कसं काय रद्द करू शकतात असा सवाल त्यांनी केलाय। कायदा आहे, आम्ही कोर्टात जाऊ असा इशाराही त्यांनी दिलाय। सेवक पद देखिए साहब, नगर सेवक महापौर साहब ने नहीं बनाया मतीन पटेल को। मतीन पटेल को नगर सेवक नारेगांव की जनता ने बनाई है। तो ये नारेगांव की जनता के अगर विश्वास के साथ आप खेलना चाह रहे हैं इस तरीके से तो ये आपकी मर्जी है। और बिल्कुल मतीन पटेल के पास भी जो है इसके अंदर लीगल जो है तो रास्ता खुला है कि इस तरीके की कोई कार्रवाई की जाती है तो उसके पास कोर्ट है जाने के लिए। नाशिक येथील TCS कंपनीतील बहुचर्चित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातली मुख्य आरोपी निदा खानला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पोलीस कोठडी दरम्यान निदा खानची स्वतंत्र आणि कुटुंबियांसोबत चौकशी करण्यात आली, मात्र निदा खानकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही। त्यामुळे आता निदा खानच्या पोलीस कोठडीत वाढ होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिक TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या मोबाईलचा तपास अधिक तीव्र करण्यात आलाय। तिचा मोबाईल क्लोनिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रक्रियेनंतर मोबाईलमधील अनेक महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार निदा खाननं मोबाईलमधील अनेक मेसेज, व्हिडिओ आणि संपर्क क्रमांक डिलीट केल्याचा संशय आहे। मात्र क्लोनिंग आणि डिजिटल फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून ही माहिती पुन्हा रिकव्हर केली जाणार असून त्यातून अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो। दरम्यान आरोपी निदा खानच्या चौकशीत पोलीस तपासादरम्यान काही धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येतोय। पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे। निदा खान पीडितेच्या घरी वारंवार जात होती। यावेळी तिनं पीडितेला मुस्लिम धार्मिक शिक्षण दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तसंच तिच्याकडून विशिष्ट धर्माची प्रार्थना करून घेतली जात होती आणि संबंधित धर्माचा पोशाखही परिधान करायला लावल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। निदा खाननं पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्याची माहिती समोर आली आहे।
निदा खानला आश्रय देण्याच्या प्रकरणाचा मास्टर माइंड इम्तियाज जलील आहे अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली. निदा खान ही जलील यांची नातेवाईक आहे असा दावाही त्यांनी केलाय. निदा खान ही इम्तियाज जलीलच्या भावाची जी बायको आहे तिची नातेवाईक आहे. आता हे नवीन प्रकरण समोर आलेलं आहे आणि म्हणून आता ती नातेवाईकच निघत असेल तर प्रकरण आणखीन गांभीर्याने घ्यायची गरज आहे. म्हणून इम्तियाज जलीलला अटक यासाठी करावी की याचा मास्टर माइंड त्यांनी सांगितल्याशिवाय त्या नगरसेवकांनी तिला तिथं ठेवलं का? आता आपला बॉस सांगतोय म्हणून त्याला ठेवावं लागलं ना. म्हणून सूत्रधार तो आहे, त्याला अटक झालीच पाहिजे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.